चला चला, तुमची गाडी साईडला घ्या. हा पोलीस हवालदाराचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आवाज आपण प्रत्येकाने अनुभवलेला असणार. आपली गाडी पोलिसांनी थांबवली म्हणजे आपल्याला प्रचंड टेन्शन व्हायला लागतं. आता पोलीस आपल्याला भला मोठा दंड आकारणार किंवा आपली गाडी जप्त करणार किंवा आपल्याला काही जेलमध्ये वगैरे ते टाकणार नाही किंवा आपल्यावरती काही गंभीर गुन्हे लावतील का, अशा विविध प्रश्नांनी आपण अत्यंत टेन्शनमध्ये जातो. मात्र आपण एक गोष्ट विसरून जातो की पोलीस म्हणजे काही गुंड मवाली नाही की आपल्याला कोणत्याही प्रकारे आपल्याकडून काही वसूल करतील. पोलिसांना देखील कायदेशीर चौकटीमध्ये जी शिक्षा आपल्याला देता येते तीच देण्याचा अधिकार आहे. त्या उलट जर पोलीस स्वतःच पोलीस युनिफॉर्ममध्ये नसतील तर आपल्याला देखील त्या उलट एक सामान्य नागरिक म्हणून समोरून पोलिसांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. मग वाहन चालवताना नागरिक म्हणून नेमका आपले काय हक्क आणि काय अधिकार आहे हे देखील आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया, तेही अगदी सहज, सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. मी ॲडव्होकेट सौरभ. वाहन चालवत असताना, मग ते वाहन कोणतंही असू, आपली मोटरसायकल असू, फोर व्हीलर असू किंवा वाहन चालवताना अवजड वाहन असू, माल वाहणारं वाहन असू किंवा प्रवासी वाहन असू, साधी सरळ गोष्ट असते. रस्त्यावरती पोलिसांना अधिकार आहे की कोणत्याही वाहनाची तपासणी करण्याचा. त्या अनुषंगानं ते कोणतंही वाहन थांबवू शकतात. पण आपलं वाहन पोलिसांनी थांबवलं म्हणजे आपल्या वाहनामध्ये काहीतरी चूक आहे, आपण वाहतूक नियम मोडलेलाच आहे किंवा आपल्याकडे कोणतरी कागदपत्र नाहीच आहे, हेच ओळखून अगदी बरोबर पोलिसांनी आपल्याला थांबवलं. हा जो गैरसमज आपल्या मनामध्ये असतो तो सर्वप्रथम आपण काढून टाकला पाहिजे. सर्वसामान्यपणे पोलीस कोणत्याही वाहनाला तपासणीचा भाग म्हणून थांबवू शकतात किंवा त्यांना एखाद्या वाहनावर संशय असेल की यांच्याकडे कागदपत्र नाही किंवा वाहनाचा चालवताना हा नियम मोडला, त्या अनुषंगाने ते थांबवू शकतात. मात्र उदाहरणार्थ आपण समजून घेऊया, पोलिसांनी आपलं वाहन थांबवलं तर आपण सुरक्षितपणे मागची पुढची गाडी बघून रस्त्यावरती वाहन सावकाशपणे थांबवणं प्रथमतः गरजेचं आहे. थांबवल्यानंतर प्रथमतः आपल्याला आपला अधिकार माहिती पाहिजे की आपल्या वाहनाची चाबी काढून घेण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही. त्याचबरोबर आपण टू व्हीलरवर असू तर बळजबरीने टू व्हीलरवरून आपल्याला खाली खेचण्याचा, ओढण्याचा देखील पोलिसांना अधिकार नाही. तसेच फोर व्हीलरमध्ये आपण असो तर तिथे सुद्धा आपल्याला बळजबरीने खाली गाडीतून ओढण्याचा पोलिसांना अधिकार नाही. तर आपण त्यांना नम्रपणे विचारू शकतो की तुम्ही आमचं वाहन थांबवलंय तर नेमकं त्याचं कारण काय, किंवा समोरून पोलिसांनी आपल्याला एखाद्या कागदपत्राची विचारणा केली तर अत्यंत पायाभूत कागदपत्र आपल्याकडे असणं अत्यंत गरजेची आहे. ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, दुसरं म्हणजे RC गाडीची नोंदणी, आणि तिसरं म्हणजे PUC किंवा विम्याचे प्रमाणपत्र. एवढी पायाभूत कागदपत्र सहसा आपल्याकडे असतातही आणि आपण कोणताही नियम मोडलेलाही नसतो. पण अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा आपण विनाकारण घाबरून जातो आणि याचाच फायदा पोलीस घेतात आणि अप्रत्यक्षरित्या ते आपल्यावरती दबाव टाकण्याचं, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यातून आपण देखील 200, 500, 1000, 2000 देऊन सेटल करून टाका, मिटवून टाका, यापुढे अशी चूक होणार नाही, आम्ही याची काळजी घेऊ, अशी वेगवेगळी उत्तरं पोलिसांना द्यायला लागतो. मात्र कायदेशीर नागरिक म्हणून आपले हक्क आणि अधिकार काय हे मात्र आपण तेव्हा पूर्णपणे विसरून जाऊन बेकायदेशीर आणि गैरकृत्यांना वाव देतो. आणि तिथेच पोलीस देखील जे लाज असती ती लाज स्वीकारण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आपल्यावर दबाव टाकतात आणि आपण देखील आपला वेळ वाचेल, आपण सुरक्षित पोहोचू, ह्या सर्व दृष्टीनं आपण देखील पैसे देतो आणि इथूनच खऱ्या अर्थानं बेकायदेशीर कृत्यांना सुरुवात होते. मात्र नागरिक म्हणून आपल्याला आपले हक्क माहिती पाहिजे की कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गतच पोलिसांना दंड आकारण्याचा अधिकार आहे. समजा पोलिसांनी आपलं वाहन जप्त केलं किंवा पोलिसांनी आपले ड्रायव्हिंग लायसन्स किंवा RC जप्त केली तर सर्वात पहिले आपलं वाहन का जप्त केलं किंवा आपल्यावर कोणतीही कारवाई केली तर ती का केली, कायद्याच्या कोणत्या तरतुदीमध्ये केली, हे स्पष्टपणे विचारण्याचा नागरिक म्हणून आपल्याला अधिकार आहे. कारण पोलिसांनी काही जप्त केलं तर पोलिसांना त्याची रीतसर पावती आपल्याला द्यावी लागती की हे वाहन आम्ही ह्या व्यक्तीचं जमा केलंय.
त्याचबरोबर कोणीही पोलीस असेल, आपल्याला वाटते की हा पोलिसाचा युनिफॉर्म अपूर्ण आहे, म्हणजे नेम प्लेट लावलेली नाही किंवा चुकीची लावलेली आहे, बकल नंबर प्रॉपरली नाहीये, युनिफॉर्म व्यवस्थित घातलेला नाही, तर आपण त्या पोलिसांचं ओळखपत्र मागण्याचा आपला अधिकार आहे. आणि जर पोलिसांनी आपल्या ओळखपत्र त्यास नकार दिला, दाखवलं नाही, तर अशा परिस्थितीत आपण देखील नागरिक म्हणून आपले कागदपत्र पोलिसांना दाखवू शकत नाही, आपण त्याला बांधील नाही आहोत. त्याचबरोबर पोलिसांनी वाहन चालक म्हणून आपल्याला धमकावलं किंवा प्रेशराईज केलं किंवा विनाकारण काय ब्लॅकमेलिंग केली किंवा उद्धटपणे चुकीची वागणूक पोलिसांनी आपल्याला दिली, तर आपण त्या क्षणी त्या पूर्ण घटनास्थळाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड स्पष्टपणे करू शकतो. याला कोणती मनाई किंवा बंदी नाही आहे. आणि तीच ऑडिओ रेकॉर्डिंग आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो, त्याची लेखी तक्रार नोंदवू शकतो. तसेच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे पोलीस अधीक्षक वाहतूक किंवा पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील त्या पोलिसांची तक्रार करू शकतो. मग त्यासाठी त्या पोलिसांचा जे नेम प्लेट असतं त्याच्यावरचं नाव, पोलिसांचा बकल क्रमांक आणि तसेच पोलिसांचं वाहन असेल तर त्या वाहनास नंबर मिळाला तर अतियोग्य, आणि त्या घटनास्थळ आणि तिथली वेळ हे सगळं आपण नोंदवलं तर त्या आधारे आपण पोलिसांवर देखील चुकीचं वर्तन केलं आमच्यासोबत असा आपण आरोप करून त्यांची तक्रार नोंदवू शकतो. त्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे महिलांसाठी संध्याकाळी 6 नंतर कोणतीही पुरुष कर्मचारी महिलांचे तपासणी वाहनाची करू शकत नाही. त्यासाठी पूर्णपणे महिला पोलीस असणं बंधनकारक आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं महिलांनी देखील ही गोष्ट महिलांना माहीत असणं अत्यंत गरजेची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे हार्ड कॉपीमध्ये कागदपत्र उपलब्ध नसतील तर आजकाल आपले डिजी लॉकर असेल किंवा एम परिवहनचं ॲप असेल त्यामध्ये देखील पूर्णपणे आपण आपली कागदपत्र दाखवू शकतो. ती कागदपत्र पूर्णपणे वैध आहे, त्याला पोलिसांना स्वीकारावंच लागतं. पोलीस त्याला कुठेही कोणत्याही प्रकारे मनाई करू शकत नाही. तर ह्या सगळ्या दृष्टीने आपण बघितलं तर आपण पोलिसांना सामोरे जात असताना नागरिक म्हणून आपल्याला आपले हक्क आणि अधिकार हे माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे. ते माहिती नसल्यामुळे आपल्याकडून पोलिसांना समोरून लाच देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये होतात. तसे ASI जो अधिकारी असतो किंवा निरीक्षक याच्या वरच्या अधिकाऱ्यालाच आपल्यावरती योग्य तो दंड आकारण्याचा अधिकार असतो, इतर अधिकाऱ्यांना दंड आकारण्याचा अधिकार नसतो. त्याचबरोबर पोलिसांनी जर आपल्याला एखादी कारवाई आपल्यावरती केली तर त्या कारवाई का केली आणि ती कशी त्यांनी केली आणि आपण कसा नियम मोडलेला आहे याची माहिती संपूर्णपणे जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. मात्र पोलिसांनी आपल्या अडवल्यावरती पळून जाण्याचा प्रयत्न किंवा राजकीय शक्तिशाली व्यक्तीचं नाव सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न किंवा कोणतं नाटक करण्याचा प्रयत्न असं न करता आपण नेहमी चूक करतो. आपण आपल्याला दिले कायदेशीर हक्क जे आहे हे कायदेशीर हक्क वापरत नाही आणि आपल्याला कायदेशीर योग्य माहिती असेल तर पोलीस सुद्धा झुकतात. त्यांना माहित असतं की व्यक्तीला कायदेशीर माहिती आहे आणि कायदेशीर माहिती असलेल्या व्यक्तीसोबत सहसा नियमाच्या बाहेर जाऊन कोणी कोणती कृती करण्याचं धाडस करत नाही. मात्र आपण इथे नेहमी चुकताना नागरिक म्हणून दिसतो. मात्र आजपासून आपल्याला वाहन चालवताना ही कायदेशीर माहिती असली पाहिजे. अगदी